नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक जीवनातील ज्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे असे बाबूजी श्री जवाहरलालजी दर्डा यांच्या पुतळ्याचं अनावरण आज आपण या ठिकाणी केलेलं आहे। सर्वप्रथम मी त्यांना भावांजली अर्पित करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की यवतमाळमध्ये आपल्या शालेय जीवनापासूनच स्वातंत्र्याच्या चळवळीची ओढ त्यांना लागली आणि त्यानंतर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस अशा सर्व स्वातंत्र्य सेनानींच्या स्पर्शाने, त्यांच्या विचाराने भारावून जाऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते उतरले। युवांचं दल त्यांनी स्थापन केलं। त्या माध्यमातून विविध प्रकारचे त्या ठिकाणी आंदोलनं केली, सत्याग्रह केला, कारावास देखील भोगला आणि एक प्रकारे स्वातंत्र्याकरता जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून दीर्घकाळ अतिशय उत्तम काम केलं आणि विविध खात्यांचं काम करताना त्या खात्यांमध्ये त्यांनी एक आपल्या कामाची छाप ही सोडलेली आपण पाहिली। हे सगळं करत असताना लोकमत सारखं वृत्तपत्र की जे आज महाराष्ट्रातलं आणि देशातलं मराठीतलं एक अतिशय अग्रणी वृत्तपत्र आहे। हिंदी, इंग्रजी, डिजिटल सर्व प्रकारची माध्यमं जी आहेत त्यामध्ये लोकमत आपल्याला पाहायला मिळतो। त्या लोकमतची नीव ठेवण्याचं काम, त्याला मोठं करण्याचं काम आणि लोकमतला खरं लोकमत करण्याकरता लोकाभिमुखता आणण्याचं काम हे बाबूजींनी केलं। आज आता तिसरी पिढी, चौथी पिढी ही देखील या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह दिसते। विजयबाबू आणि राजेंद्र बाबू हे दुसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात। पण मला असं वाटतं की ही आनंदाची गोष्ट आहे की एका ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांचा पुतळा मुंबईतल्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी, मला असं वाटतं की बॉम्बे स्टॉक मार्केट हे देशातल्या प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याच्या समोर बाबूजींचा पुतळा लागणं हे आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मी या कार्यक्रमाकरता आम्हाला सगळ्यांना आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।